विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तत्पुरुष समासाचा अभ्यास करणार आहोत. पुढील वाक्य वाचा आणि शब्दांकडे नीट लक्ष द्या. गंधालीला नीलकमल फार आवडते. भारत ही आपली मातृभूमी आहे. अमरने कागदावर चौकोन काढला. ही जी 3 वाक्य आहेत, या वाक्यांमध्ये पहिल्या वाक्यात नीलकमल हा शब्द आहे. दुसऱ्या वाक्यात अधोरेखित केलेला शब्द पहा, मातृभूमी. आणि तिसऱ्या वाक्यामध्ये शब्द आहे चौकोन. आता या तिन्ही वाक्यांतील अधोरेखित केलेले शब्द जे आहेत ते सामासिक शब्द आहेत. आता हे जे सामासिक शब्द आहेत, या शब्दांमधलं कोणतं पद महत्वाचं आहे आपण समजून घेऊया. नीलकमल, ह्याच्यात 2 शब्द आहेत. एक आहे नील आणि दुसरा आहे कमल. आता ह्यामध्ये या 2 शब्दांमध्ये, या 2 पदांमध्ये महत्वाचं पद कोणतं आहे? कमल, म्हणजे दुसरे पद. दुसरा शब्द आहे मातृभूमी. या शब्दामध्ये 2 पद किंवा 2 शब्द आपण म्हणू, ते कोणते? तर मातृ आणि भूमी. आता मातृ आणि भूमी या 2 शब्दांपैकी महत्वाचा शब्द आहे भूमी, म्हणजे दुसरा शब्द. तिसरा शब्द पहा, चौकोन. आता यामध्ये 2 शब्द आलेले आहेत. पहिला शब्द आहे चार आणि दुसरा शब्द आहे कोण. असा तो चौकोन शब्द तयार झाला. 4 अधिक कोण म्हणजे पहिला पद 4 आणि दुसरं पद कोण. यातलं महत्वाचं कोणतं पद आहे? तर कोण, म्हणजे दुसरं पद. आता लक्षात घ्या, ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्वाचे असते. कोणते? दुसरे पद. ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्वाचे असते त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणून तोंडपाठ, क्रीडांगण, राजवाडा, महाराष्ट्र, नवरात्र हे जे शब्द आहेत, सामासिक शब्द आहेत, त्यांचा समास होतो तत्पुरुष समास. आता आपण समजून घेऊया तत्पुरुष समासाचे काही उपप्रकार. पैकी एक प्रकार आहे कर्मधारय समास. तर कर्मधारय समास कसा ओळखायचा किंवा कधी होतो? मुळात कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच उपप्रकार आहे. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे विशेषण असून दुसरे पद हे नाम असते. आता ही रचना कधी कधी आधी नाम येऊन नंतरही विशेषण येऊ शकते. बऱ्याचदा आधी विशेषण असते आणि नंतर नाम, पण नाम आणि विशेषणाची जोडी मात्र निश्चित असते. कोणत्या समासामध्ये? कर्मधारय समासामध्ये. आता आपण उदाहरणं पाहू. नीलकमल, याच्यामध्ये 2 शब्द आलेत, नील आणि कमल. तर कमल हे नाम आहे आणि नील हे विशेषण आहे. कमल कसे? तर निळे, म्हणून नील हे विशेषण आहे. कमलाबद्दल नील या शब्दाने माहिती दिली. मग आता हा शब्द आपण पाहिला नीलकमल, तर पहिलं विशेषण आहे आणि दुसरं नाम आहे. ह्याचाच अर्थ या ठिकाणी जो समास आहे तो कर्मधारय समास आहे. कारण कर्मधारय समासामध्ये नाम आणि विशेषणाची जोडी असते. हा दुसरा शब्द पहा, मातृभूमी. मातृभूमी
भूमी कशासारखी? मातेसारखी. म्हणजे भूमीबद्दल मातृ या शब्दाने माहिती दिली. म्हणजेच काय, तर मातृ हे भूमी या नामाचं विशेषण आहे. म्हणजे विशेषण आणि नाम याची जोडी आली म्हणून त्याला म्हणतात कर्मधारय समास. आता कर्मधारय समासाची काही उदाहरणे, त्यांचा विग्रह या ठिकाणी उदाहरणादाखल आपण पाहणार आहोत. अमृतवाणी, अमृतासारखी वाणी. वाणी कशी? अमृतासारखी. म्हणजे विशेषण आणि नाम यांची जोडी आहे म्हणजे कर्मधारय समास आहे. इच्छाशक्ती, तर इच्छारूपी शक्ती. शक्ती कशी? तर इच्छारूपी शक्ती. म्हणजे या ठिकाणी विशेषण आणि नाम यांची जोडी आहे. गुणीजन, गुणी असे जन. जन कसे? तर गुणी. म्हणजे गुणे हा हे विशेषण आणि जन हे नाम. म्हणजे विशेषण आणि नामाची जोडी. जेव्हा विशेषण आणि नामाची जोडी असते तेव्हा तो समास आहे कर्मधारय समास. चिरस्थायी, चिर असे स्थायी. जीवन वृक्ष, जीवनरूपी वृक्ष. तपोधन, तप हेच धन. दीर्घकाळ, दीर्घ असा काळ. दुष्काळ, दुह असा काळ म्हणजे वाईट काळ. प्राणवायू, प्राणरूपी वायू. बहुजन, बहु असे जन. महात्मा, महान असा आत्मा. महापूर, महा असा पूर. आता या उदाहरणांमध्ये काय दिसतंय आपल्याला सामासिक शब्दांमध्ये? तर पहिलं पद विशेषण आहे आणि दुसरं पद नाम आहे. तर अशा प्रकारे विशेषण आणि नाम अशी जोडी जेव्हा सामासिक शब्दात आपल्याला दिसते त्या सामासिक शब्दाचा समास होतो कर्मधारय समास.